माझ्यासारख्या असंख्य गृहिणींना पडणारा रोजचा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं. रोज रोज तेच तेच पोहे, उपमा, इडली खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, काहीतरी झटपट होणारं, पौष्टिक आणि टेस्टी असायला हवं, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण झटपट अशी नाश्त्याची पौष्टिक अशी रेसिपी पाहतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर हा नाश्ता बनवण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्या एखाद्या वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे. जाड रवा घेऊ नका. जाड असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी आपल्याला बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नसावं. त्यातच आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता इथे ना मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही घरात तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ना, जसे तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा गव्हाचं किंवा ज्वारीचं जे कुठलं पीठ असेल ना ते वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. असं काही नाही की तुम्ही फक्त इथे बाजरीचंच पीठ वापरावं. बाजरीच्या पिठाने अजूनच छान पौष्टिक होणार आहे ना, त्यामुळे इथे मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. बऱ्याच जणांना ना बाजरीची भाकरी हा प्रकार अजिबात आवडत नाही, परंतु ह्या नाश्त्यामध्ये असा वापर केला ना कुणाला समजणार सुद्धा नाही की यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. आणि बाजरीचं सेवन हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून असं थोडंसं घट्टच हे पीठ ठेवलेलं आहे. आता आपण हे झाकण ठेवूया एक 5 ते 10 मिनिटासाठी. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा नाश्ता लगेच सुद्धा बनवू शकता. थोडंसं रेस्ट होण्यासाठी जर ठेवलं ना तर रवा छान असा फुलतो. त्यामुळे इथे मी एक 5 मिनिटं ते 7 मिनिटाला रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटानंतर रवा छान असा भिजलाही जातो आणि आपला नाश्तासुद्धा छान असा तयार होतो. आता हा एक 5 ते 7 मिनिटानंतर हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. परंतु पाणी आपण लगेच न वापरताना आपण यामध्ये काही भाज्या अगोदर टाकून घेऊया. तर इथे मी पालेभाज्यांपासून हा नाश्ता बनवणार आहे. तर यामध्ये मी वेगळा कांदा टोमॅटो घालणार नाही, फक्त पालेभाज्या टाकणार आहे. त्यात मी मेथी घेतलेली आहे, कोथिंबीर आणि पालक या संपूर्ण भाज्या मी स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेल्या आहे. अगोदर अर्ध्याच घातलेल्या आहे, बाकीच्या नंतर आपण ॲड करूया. त्यानंतर इथे मी बारीक कापलेली हिरवी मिरची, हळद पावडर, धने पावडर आणि जे काही तुमच्याकडे मसाले असेल ना ते यामध्ये वापरू शकता. थोडासा हिंग सुद्धा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. नंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे. आता जर तुम्हाला लिंबाचा रस इथे स्किप करायचा असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. 1-2 चमचे इथे मी साधं तेल घेतलेलं आहे. तेलाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे. आता हा नाश्ता तुम्ही पूर्णपणे तेल विरहित सुद्धा करू शकता. जर तुम्ही डाएट करत असेल, तेल अजिबातच जर तुम्हाला चालत नसेल ना, तर तुम्ही यामध्ये तेल अजिबात नाही वापरलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही. संपूर्ण छान सगळे जिन्नस मी एकजीव करून घेतलेला आहे. सुरुवातीला सांगितलं होतं पीठ बरंचसं घट्ट होतं. यामध्ये थोडंसं पाण्याची आवश्यकता आपल्याला लागणार आहे. थोडंसं सरसरीत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याचा छान असा पॅनकेक तयार करता येणार आहे. आता मी ज्या बाकीच्या राहिलेल्या भाज्या होत्या ना, त्यासुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे. आता इथे मी फक्त पालेभाज्या वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या घरात भाज्या असेल ना, त्या वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. भरपूर छान असा पौष्टिक नाश्ता तयार होतो. दररोज पोहे, इडली खायचा जर कंटाळा आला असेल ना, आठवड्याचा मेनू तुम्ही हा सेट करून ठेवू शकता. तर आज आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी आपण यामध्ये ज्वारीचं, तिसऱ्या दिवशी गव्हाचं, असं तुम्ही आठवडाभर वेगवेगळ्या भाज्या वापरून, वेगवेगळे पिठं वापरून हा नाश्ता तयार करू शकता. आता यामध्ये ना अगदी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे. आता बऱ्याच जणांना ना इथे खाण्याचा सोडा अजिबात चालत नाही, तर त्यांनी हा पूर्णपणे स्किप केला ना तरीही चालेल, किंवा हे पीठ तुम्ही फर्मेंट करून हा नाश्ता बनवू शकता. तर सुरुवातीला आपण जेव्हा रवा आणि जे पीठ आणि दही आणि पाणी टाकून हे पीठ तयार केलं होतं ना, हे तुम्ही रात्रीच बनवून ठेवायचं आणि सकाळी हा नाश्ता बनवू शकता. म्हणजे पीठ आपलं छान असं फर्मेंट होतं आणि यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वापरावा लागत नाही. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो यामध्ये खाण्याचा सोडा का वापरायचा. तर यामध्ये ना आपण खाण्याचा सोडा याकरता वापरलेला आहे, जेव्हा आपण याला छान वाफवू ना, तर आपला हा जो नाश्ता आहे ना छान असा जाळीदार तयार होतो. आणि नाही वापरला तर हा नुसता असा गिचगिच आणि जास्त व्यवस्थित जाळीदार तयार होतो. खाताना सुद्धा व्यवस्थित लागत नाही. तर त्यासाठी इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. आणि तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. आता इथे माझ्याकडे हा नॉनस्टिक पॅन आहे. त्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर तेल टाकलं, थोडंसं जिरे, कढीपत्त्याचे पाने, पांढरे तीळ यामध्ये घातलेले आहे आणि यावरती संपूर्ण मिश्रण आपल्याला ओतून द्यायचं आहे. आता मी हा अगदी संपूर्ण एकदाच वाफवून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आता याची जर तुम्हाला
इडली बनवायची असेल तर याची इडली ही छान तयार होते. याला तुम्हाला इडली पात्रामध्ये भरायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे किंवा अप्पे पात्रामध्ये टाकून याचे छान असे अप्पेसुद्धा तयार होणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला याचं काय बनवायचं आहे. परंतु मी याला अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने असं नॉनस्टिक पॅनवरती असं पसरवून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती एक 7 ते 8 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत. याला तुम्ही कढाईमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा छोटं आपलं फोडणीचं भांडं असतं ना, त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी टाकून छान छोटी छोटी बनसुद्धा बनवू शकता किंवा असं मोठा जर पॅन असेल तर संपूर्ण मिश्रण एकदाच पसरवून एकदा छान असं शिजवून घ्यायचं आहे. वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता 1 ते 2 चमचे तेल अजून घालून घेऊया आणि याला पलटवून घेऊया. दुसरी बाजूसुद्धा छान अशी शिजवून घेऊया. आता तुम्ही इथे डाएट करत असाल ना, इथे तेल जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही हा बिना तेलाचा सुद्धा नाश्ता करू शकता. तर आता वरची बाजू आपण आता पलटवून घेऊया. पलटवताना ना थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आपण संपूर्ण मिश्रण एकदाच घातल्यामुळे ना हा नाश्ता तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं केअरफुली आपल्याला हे पलटवावं लागणार आहे. तर मी डायरेक्टच फ्लिप करून घेणार आहे आणि आता खालची बाजूसुद्धा काही मिनिटासाठी शेकवून घेणार आहे. आता इथे मी तेल वापरलेलं आहे, तुम्ही याला तुपावरती सुद्धा बनवू शकता, त्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट येणार आहे. अजून एक 2 ते 3 मिनटं खालच्या बाजूने सुद्धा कमी गॅसवरती याला मी शिजवून घेतलेलं आहे. अतिशय पौष्टिक नाश्ता आहे, बनवायला सोपा आहे, कुठलीही पूर्वतयारी नाही, झंझट नाही, मेहनत नाही, घाईच्या वेळेला सुद्धा तुम्ही आरामात बनवू शकता. तर दोन्हीही बाजू छान खरपूस आणि कुरकुरीत अशा भाजून घेतलेल्या आहे. रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल. बरेच जण पालेभाज्या किंवा बाजरीचं पीठ खायला जर नाटक करत असेल ना, तर त्यांना हा नाश्ता एकदा बनवून द्या. यासोबत आपल्याला वेगळी कुठली चटणीसुद्धा लागणार नाही, कारण यामध्ये ऑलरेडी आपण मसालेही घातलेले आहे आणि पालेभाज्यासुद्धा घातलेल्या आहे. त्यामुळे वेगळ्या काही चटणीची आवश्यकता अजिबात लागत नाही. लहान मुलांना जर देणार असेल ना, हिरवी मिरची स्किप करून बाकीचे सगळे जिन्नस तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. थोडंसं टोमॅटो सॉस जर याबरोबर दिला ना, तर ते सुद्धा अगदी आवडीने खाणार आहे. आता तुम्ही हा कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि हा नाश्ता लगेचच खाण्यासाठी रेडी आहे. तर मग ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे? तसं बघायला गेलं तर हा थोडक्यात म्हटलं तर बाजरीच्या पिठाचा हांडवो म्हणू शकतो किंवा इतर कुठलं जर नाव तुम्हाला सुचवायचं असेल ना, तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडली आहे याची तर मला खात्री आहे. लाईकही तुम्ही करणार आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.